हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज शिवम गेला ऑफिसला. तर तो येईल थोड्या टाईमने 8:30-9 वाजेपर्यंत. तर तोपर्यंत आपण बनवूया थोडंसं जेवण. तर जेवणामध्ये आज बनवूया आपण, मी विचार केला आहे की मी सोयाबीनची भाजी आणि भाकरी बनवेन. सो मी आज हॉटेलला नाही जाणार आहे. सो घरीच जेवण करायचं आहे, म्हणून आता थोडीशी भाजी आणि भाकरी बनवूया. भात डाळ आहे. सो बघूया कसा होतोय ब्लॉग. आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज, सोयाबीन थोडेसे धुवून थोडेसे कोमट करून घ्यायचे, पाणी त्याच्यात टाकायचे, ते थोडेसे फुगतात आणि मग सॉफ्ट होऊन जातात. सर मी सोयाबीन धुवून घेते आणि आता हे पाणी ओतून टाकणार आणि परत एक दुसऱ्या पाण्यात थोडेसे गरम पाणी करून हे शिजून घेणार, मग ते सॉफ्ट होते. आता मी सोयाबीन शिजायला ठेवलेत, गॅस चालू केला आणि सोयाबीन शिजतायत. तोपर्यंत आपण कापूया कांदा, टोमॅटो आणि बाकी सगळं जे मसाला आहे ते. तर गाईज, इथे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलाय, हे झालंय. आणि त्याच्यानंतर मी सोयाबीन सुद्धा हे गरम पाण्यात टाकून मऊ करून घेतले. त्याच्यात पाणी आहे थोडंसं, भाजीत टाकताना आपल्याला हे गरम आहे त्याच्या मी अजून पाणी जसं दाबून हे नाही केलंय. तर थंड झाले की आपण भाजीत टाकताना हे पाणी निचळून मग भाजीत टाकायचे हे सोयाबीन. सो आपली भाजी थोडी ड्राय असणार आहे. तर भाजी करायला आता आपण सुरुवात करूया. गाईज, आता आपण भाजी बनवायला चालू करूया. ॲक्च्युली लाईट मागून आहे त्याच्यामुळे मी थोडीशी काळी दिसेन तुम्हाला. तर इथून मी ते कसं दाखवू तुम्हाला. ओके, बॅक कॅमेरा चालू करते. आता आपण गॅस चालू करणार आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकते तेल. जरा 3, 2, 1 अँड गो. तर तेल टाकलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी. जिरं टाकलंय, मोहरी नाही टाकत आहे कारण मोहरी संपली आहे आजच, त्याच्यामुळे मोहरी नाही टाकत आहे. तुम्ही टाकू शकता. त्यानंतर टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि मिरची. भरपूर सारा कांदा टाकायचा आहे कारण ह्याची ग्रेव्ही होणार आहे. ग्रेव्ही असं बोलता येणार नाही, थोडंसं थिक मसाला कांदा आणि टोमॅटोचा. कांदा पटकन शिजण्यासाठी आपण टाकणार आहे थोडंसं मीठ आधी, थोडंसं, आणि हे मिक्स करायचं आहे. हे शिजतंय तोपर्यंत आपण घेऊन येऊया आलं लसूण पेस्ट. तर गाईज, ह्यामध्ये आपण टाकले आलं लसूण पेस्ट थोडीशी. तुम्ही नुसतं लसूण आणि आलं पण टाकू शकता. आता कांदा थोडासा लाल झालाय तर आपण टाकूया टोमॅटो. बस आणि करूया फ्राय 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 फ्राय. टोमॅटो शिजून घेते. आता ह्यामध्ये आपण टाकूया हळद आणि तिखट. जर तुम्हाला सोयाबीन चिली वगैरे बनवायची असेल तर तुम्ही ह्याच्यात टाकू शकता टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि शेजवान सॉस, आणि तुमची चिली रेडी होईल. आणि थोडंसं तुम्हाला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाकायला लागेल थोडंसं पाण्यामध्ये, आणि देन तुमची चिली रेडी. ह्या भाज्यांऐवजी तुम्ही त्याच्यात कोबी, शिमला मिर्च, गाजर वगैरे टाकू शकता. आणि काही नसेल तरी तुम्ही टोमॅटोमध्ये पण बनवू शकता, टोमॅटो आणि कांद्यामध्ये चिली. ओके, तर भाज्या थोड्याशा शिजलेल्या आहेत आणि आता पण टाकणार आहे सोयाबीन. सोयाबीन टाकलेले आहेत आणि आता मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते भाजी. तर गाईज, सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे आणि सोयाबीन मधलं पाणी एकदम असं काढलं नव्हतं पूर्ण,
सो एक्स्ट्रा पाणी टाकायला लागलं नाही आहे. तुम्ही बघू शकता थोडीशी ओलसरच आहे, एकदम ड्राय नाही आहे भाजी. तर तुम्हाला कधी अशी ट्राय करायची असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. वरून मी टाकली आता कोथिंबीर आणि भाजी झाली आहे रेडी. तर आता आपण बनवूया भाकरी. तांदळाची भाकरी बनवायची आता आपल्याला. सो त्याची मी तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर गाईज इथे मी घेतलंय हे तांदळाचं पीठ आणि आता यामध्ये आपण टाकणार आहे पाणी थोडं थोडं करून. आता मी तुम्हाला दाखवते. सो मला दोन्ही हाताने काम नाही करता येणार. सो 2 मिनिट थांबा, कोणतरी आलंय. तर हे असं थोडंसं टाईट, म्हणजे एकदम पण टाईट नाही आहे, एकदम पण लूज, एकदम पण पातळ नाही मळायचं आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं पाणी टाकून. हे थोडंसं घट्ट आहे, सो अजून थोडंसं आपल्याला थोडंसं पातळ करायला लागेल. तर गाईज मी हे असं पीठ मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम घट्ट नाही आहे, एकदम पातळ नाही आहे, सॉफ्ट आहे. सो आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आपल्याला जेवढी मोठी भाकरी हवी त्याप्रमाणे. गाईज इथे मी बनवून घेतलेत, किती आहेत, 6 गोळे आहेत. थोडेसे फ्लॅट केलेत ते पण. आणि आता आपण ह्या परातीमध्ये घ्यायचं आहे सुकं पीठ, याच्यावरती आपण ते भाकरी अशी थापणार आहे. आणि एका ग्लासमध्ये किंवा पेल्यामध्ये तुम्ही घेऊ शकता पाणी. जेव्हा आपण भाकरी तव्यावर टाकू तेव्हा आपल्याला त्याच्यावरती पाणी लावायला लागतं. त्याच्यामुळे एका तांब्यात आता मी ते पाणी घेते. ओके, सो सगळी तयारी झालेली आहे. आता परत मी तुम्हाला दाखवते. इथे मी ठेवलंय तवा गरम करायला. भाकरीसाठी एकदम गरम तवा लागतो, त्याच्यामुळे गॅस एकदम फास्ट ठेवा जेणेकरून तवा एकदम गरम असेल. आता इथे आपण भाकरी बनवणार आहे, तर ती कशी बनवायची ते मी आता तुम्हाला दाखवते. तर हे जे पीठ आहे ते सगळीकडे पसरवायचं थोडंसं. त्याच्यानंतर एक आपण असं फ्लॅट करून घ्यायचं हातावरती आणि मग ते हळूहळू प्रेस करायचं आहे. आणि खालचं पीठ असं गोल गोल फिरवत राहायचं. भाकरीच्या खालती कंटिन्यू पीठ असलं पाहिजे जेणेकरून ती खाली चिकटणार नाही. आणि जर तुम्हाला हाताला चिकट लागत असेल तर मग मध्ये मध्ये हाताला पण पीठ लावा. आता तो परत मला पकडता येत नाही त्याच्यामुळे ती फिरते. त्याच्या खाली मी एक कपडा ठेवते. आता आपली परात झाली आहे स्टेबल, सो आता आपण भाकरी बनवू शकतो पटापट. जास्त एकदम एका ठिकाणी प्रेशर नाही करायचं, आपल्याला ती फिरवता आली पाहिजे अशी आपल्या स्वतःच्या अंदाजाने ती आपल्याला प्रेस करायची. तर आता मी एवढीच मोठी ही भाकरी बनवते, एकदम मोठी नाही बनवत आहे. तर ओके, आता ही उचलायची कशी, तर त्यासाठी तुम्ही पलिता घेऊ शकता किंवा दोन्ही हाताने उचलू शकता, पण मी पलित्याने उचलते. इथून हा हळूच इकडे सरकवायचा आतमध्ये आणि हे उचलायला आपल्याला असं भेटतं. ठीक आहे, आता मी टाकते तव्यावर आणि मग तुम्हाला दाखवते. ही साईड खालती जाणार आणि मागची साईड वरती येणार. घेतली अशीच उचलून हातात, जशी होती तशीच उचलली आहे. आणि टाकताना आपल्याला टाकायची आहे उलटी आणि त्याच्यावर लावायचे पाणी लगेच. सो आता हे इथून थोडंसं हे झालं पण ठीक आहे. सो अशा प्रकारे ही भाकरी आपण ठेवली आहे तव्यावरती. हे थोडंसं वरचं थोडंसं सुकलं की आपल्याला पलटायची आहे. अशा प्रकारे आपली भाकरी झालेली आहे रेडी. तर हे शिजल्यावर तुम्हाला दाखवते. पलटल्यानंतर ती एकदम खालून शिजून द्यायची, लगेच पलटायला नाही द्यायचं, ती आपोआप निघते आणि मग परत आपल्याला ती पलटायची. इकडे मी दुसरी बनवते आता.
जर भाकरी फुगली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, पण सगळ्या कडेने आपली भाकरी शिजली पाहिजे. कधी कधी नाही फुगत जर पातळ झाली तर, आणि कधी कधी सगळे फुगते. फक्त ती शिजवताना सगळ्या कडेने शिजली गेली पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे ही भाकरी झालेली आहे. आपण काढूया बाजूला आणि आता आपण ही वाली टाकूया. तर गाईज हा धुवून झालेले आहेत माझे, कारण शेवटची भाकरी मी टाकली तव्यावरती. तुम्हाला दाखवते इथे. आणि ह्या आहेत 5 भाकऱ्या. सो टोटल 6 आपण बनवल्यात, मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे. आणि शुभमचा पण फोन आलेला, सो तो आता पोहोचला स्टेशनला. तर त्याला मला मेसेज टाकायचा आहे काय सामान लागणार आहे ते आणायला. आणि बघूया, उद्या संडे आहे, सो काहीतरी नाश्ता बनवू सकाळी वेगळं असं काहीतरी, कारण रोज नाही बनवत का मी उठतोच लेट, त्याच्यामुळे मग डायरेक्ट जेवण वगैरे असतं. तर संडे आहे, सो बघूया काहीतरी बनवू नाश्त्याला म्हणून. एक रेसिपी नवीन ट्राय केली तर तुम्हाला शेअर करेन. आणि बघूया आता तो येईल थोड्या टाईमने, मग भेटू. आता झोपलेली, आता लाईट लावली मोठी तर उठली आहे. आणि हा इकडे बसलाय. काय काम नाही, दिवसभर खायचं आणि झोपायचं, खायचं आणि झोपायचं. बसले दोघं शांत. तर आता शुभमला मेसेज केलाय काय काय सामान आणायचं आहे ते. आता येईल तर थोड्या टाईमने, बघूया आणतो काय सगळं घेऊन येतो. कधी कधी विसरतो आणि नंतर मग कंटाळा करतो, परत जायला खाली आवडत नाही. सो त्याला येताना सांगा लागतं की हा हे घेऊन ये ते घेऊन ये. सो आता बघूया आणतोय का ते सगळं, नंतर मग परत सकाळी त्याला उठवायला लागेल. फोन आलाय. तर गाई शिवमचा आवाज आलेला आहे, खाली आलाय तो. आता तुम्हाला दाखवते ही मांजर उठते कशी. आता ही झोपली आहे ना, तर तो बेल वाजवेल तेव्हा तुम्हाला दाखवते. थांब जरा थांब, हिची गंमत दाखवते. वाचका केला माझा, लगेच नाही उठली. इथपर्यंत झाले आम्ही आज. मी कुठे दूर केलाय, भाकरी केली आज. कॅज्युअल डे, कॅज्युअल घालून गेलेला आज. काय आणलंस? चला. तर गाईज शुभम आला घरी आणि त्याच्यानंतर त्याने थोडासा फ्रेश झाला आणि त्याच्या ऑफिसला आय थिंक काहीतरी कोणीतरी पार्टी दिली, बड्डे पार्टीचा डब्बा नव्हता खाल्ला, त्याने बाहेर जेवलेला. सो तो घरी येऊन थोडंसं जेवला आणि आता झोपला. सो आता मी जेवण घेते आणि तुम्हाला सांगते की भाजी कशी झाली आणि मग बघूया. गाईज आज जेवायला आहे सोयाबीनची भाजी आणि भाकरी. तर लागलंच तर भात डाळ खाणार, पण आधी मी भाजी आणि भाकरी खाते. तर आता मी वरतीच बसले बेडवरती आणि आता मी खाते. बघूया कशी झाली आहे भाजी भाकरी. भाजी मस्त झालेली आहे आणि थोडीशी तिखट झाली आहे. मला जास्त तिखट नाही आवडत, पण ठीक आहे, खाऊ शकते. तर भाजी छान झाली. जर तुम्ही पण कधीतरी ट्राय करा अशी भाजी बनवायला, सुकीवाली.
आणि मी आता खाऊन घ्यायचे, मग आपण भेटूया. तर गाईज, मी भाजी आणि भाकरीत खाल्ली, कारण स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण कोणाला नाही आवडत. मला आवडतं, तसंही मला सवय आहे की मी जे बनवते ते मला जास्त आवडतं. सो आता हा ब्लॉग इथेच आपण एंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड स्टे ट्यून. झोपले, तो झोपला मागे, त्याच्या मागे येऊन मध्ये येऊन झोपले.